तिसगाव कल्याणच्या विरुद्ध संघ खेळत असताना आपण पाहतोय तो श्री एंटरप्राइजेस. चांगली सारखाच आहे दोन्ही बाजूला. मलंगड एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती योगेश मात्रे आणि स्ट्रायकिंग एंडला अर्जुन वसिटा, मोहित. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. हार्ड लेंथ आहे. मलंगड एक्सप्रेस ट्रॅक वरती आहे आणि पहिली झडक मारली आहे अर्जुन वसिटा मैदानाच्या बाहेर. शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वरती ज्याने डोंबिवली ग्रामीण स्टारच्या माध्यमातून खेळत असताना विकेट हॅट्रिक मिळवली होती तो गोलंदाज. अर्जुन कडून अपेक्षा होता या स्पर्धेमध्ये थोडीशी निराशाजनक कामगिरी राहिली आहे श्री एंटरप्राइजेस साठी. मात्र दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये आलाय किडनी रोहित बालेराव. रबर बॉलचं एक हंगाम गाजवल्यानंतर प्रकाश झोतामध्ये आलेला खेळाडू आणि आतापर्यंत ज्याचा बॅट मधून 100च्या जवळपास धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये तो रोहित बालेराव किडनी स्ट्रायकिंग एंडला असेल. हार्ड लेंथ भिरकावलाय डीप मध्ये फिल्डर. झेलची संधी तन्मयने टिपलाय झेल आणि फलंदाज रोहित बालेरावचा संपलाय खेळ. 0वरती बाद. आपण करूयात सन्मान आज ज्यांनी आपल्या शुभवाणीमधून आजचा दिवस गाजवला. या स्पर्धेला 4 चांद लावले आमचे गुरुवर्य विनोदजी पाटील सर यांच्या ठिकाणी आपण सन्मान करूयात. मी विनंती करेन ती मिस्टर इडली अमितजी सतवेडकर यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. त्यांच्या शुभवाणीमधून आज आपण समालोचन ऐकलं या स्पर्धेमध्ये त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. मलंगड एक्सप्रेस इज ऑन हॅट्रिक. हार्ड लेंथला लेट कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. डॉट बॉल. भन्नाट वेग. वेग खरं तर योगेश मात्रेची ओळख आहे जो तुम्हाला पाहायला मिळतोय. सो विनोदजी पाटील सर आपलं आदिवासी प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू आपल्या योगदानाबद्दल. थँक्यू सो मच. बुग्या स्लोवर वन फसलाय फटका. आदित्य पाटील मिड ऑफ ला आलाय मागे. चांगला झेलवल जज कॅच. ओव्हर हॅट्रिक. तिसरा धक्का दिलाय बुग्याने श्री एंटरप्राइजेसला. मलंगड एक्सप्रेस आज ट्रॅक वरती वेगाने धावतीये. जो समोर येतोय त्याला धडक मारत 3 विकेट आतापर्यंत ज्याने मिळवल्यात पहिल्या 4 बॉल मध्ये. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. राहुल दुर्गे नवीन फलंदाज. इज ऑन स्ट्राइक. स्ट्रेट बॅट लॉफ केला. ओटू बॉलर रेड. लॉंग ऑनचा फिल्डर अमोल येतोय पण त्याचा वाक्या बाहेर. सीमा पार. मेगा फायनलचा पहिला चौकार. खूप चांगला फटका. हाफ व्हॉली भेटला आणि स्ट्रेट बॅटने 3 षटकांची मॅच आहे. पाप प्ले फायदा उचलतोय
फलंदाज राहुल दुर्गे. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा योगेश म्हात्रे. हार्ड लेंथ यावेळेला राईज झालाय. सो अर्थातच पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपन्न झाला, जिथे विकेट पडले ते 3 आणि 3 विकेट मिळवत असताना धावा करायचा केलेला 4. आफ्टर फर्स्ट ओव्हर 4 ला 3 श्री एंटरप्राइजेस. दीपक गीते देवन ऑन बॉलिंग मार्क. कालचे नव्हते या स्क्वॉड मध्ये, मात्र आज मेगा फायनल मध्ये जरूर या स्क्वॉड मध्ये तेही जॉईंट झालेले आहेत. युग 11 तिसगाव कल्याण आणि दुसऱ्या बाजूला श्री एंटरप्राइजेस. अंबरनाथ. दीपक होतोय तयार. लेफ्ट आमूद विकेट. ओ वाईड यॉर्करचा प्रयत्न, पण पहिला चेंडू फार बाहेर आहे. अंपायरचा इशारा वाईड. विकास गुज्जर, सचिन म्हात्रे हे दोन्ही अंपायर्स आज पहिल्या मॅच पासून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि ते पहिल्यांदा सांगतायत गोलंदाज कदाचित डेंजर झोन मध्ये आले असावे. फॉलो थ्रो मध्ये दीपक गीते. डीप थर्डमॅनला फिल्डर होता, तो आता सरकतोय बॅकवर्ड पॉइंटला. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर सेट आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर सेट आहे. ओ इथे वाईड यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुल. बँक ऑन टार्गेट. हा चेंडू टाकायचा होता अगोदर, पण तो थोडा जास्त बाहेर पडला होता. एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट ठेवलाय. शॉर्ट कव्हर आतमध्ये, मिड ऑफ आतमध्ये, थर्ड मॅन आतमध्ये, फाईन लेग आतमध्ये. ऑन साइडला 3 आहेत डीप मध्ये. आडले बघितलं त्याने. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. लाईन पकडून अँगल बनवून डॉट बॉल. धावसंख्येचा पण विचार केला तर त्या फक्त 5. बेवन एज आहे. थर्ड मॅन सागर गायकवाड डीप थर्ड मॅनला पोहोचले. चांगली फिल्डिंग. थ्रो येतोय. धाव मिळते ती अर्थातच 1 इथे आणि या सिंगलने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 6 या आकड्यावरती. या गोष्टी फार गरजेच्या असतात जेव्हा तुमच्या फलंदाजांना डॉमिनेट केलं जातं पॅव्हलियन मधून. या सर्व गोष्टी आपण पाहतो. प्रोत्साहन दिलं जातं. जिथे फिल्डिंग करणाऱ्या टीमचे 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतात, बॅटिंग करणाऱ्याच्या 2च असतात, पण उर्वरित 9 खेळाडू तेच काम करत असतात मैदानाच्या बाहेरून. स्विच हिटचा प्रयत्न यावेळेला अनसक्सेसफुल. इट इज डॉट बॉल. चॅनल पकडून ऑफ स्टंपचा बाहेर. वाईड ऑफ. डिसिप्लिन बॉलिंग. योगेश म्हात्रे बुग्या. दीपक गीते बेवन. स्टिल 2 टू गो. ओ पिकअप शॉट. वाडिश लॉंग ऑन. हवाई यात्रेसाठी आलाय पहिला षटकार. साह्यानं धावसंख्या पोहोचली 12 वरती. ओ या वेळेला चॅनल बदलला. बॉलने पडल्याबरोबर बाहेर निघाला. सो अर्थातच आलाय तो डॉट बॉल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. स्कोर ऑन 12 for 3. 12 ला 3. 2 षटकांचा खेळ संपन्न. थर्ड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळेल सुमित भोईर.
12 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपन्न. विकेट पडलेले असताना 3. मोहित कोळेन अपेक्षा आहेत ज्याने मागच्या मॅच मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना सामनावीरचा पुरस्कार पटकावला होता. धावात 12. आणखी एक लेफ्ट आर्म सीमर सुमित भोईर. It's taken. Yes, it's a catch out. Caught behind the wicket. संस्थापक अध्यक्ष आदरणीय सचिनजी सागे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आपण पाहतोय. आदिवासी प्रतिष्ठान चषक 2024. ऑफ स्टंपचा फार बाहेर. यावेळेला मात्र अंपायरचा इशारा वाईड. पॉइंट गली थर्ड मॅन आणि फाईन लेग. 4 फिल्डर तुम्हाला बॅक साईडला पाहायला मिळतील. आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर मागे, लॉंग ऑफ मागे, ऑन साईडला लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला फिल्डर. नवीन फलंदाज आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये आलाय समीर. विकेट नंतर वाईड आलाय सुमित भोईरचा. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा तयार होतोय. कमी गतीने टाकला होता ऑन साईडला. हाफ आर्म पूल केलाय. अमोलला आपण पाहतोय. अमोल पाटील थोडंसं फंबल थ्रो येतोय. धावा मिळतील 2. गुड जर्नी बिटवीन द विकेट. या 2 धावांचा साहाय्याने धावसंख्या पोहोचली 15 वरती. 15 धावा. ऑफ स्टंपचा बॅट पंच केला फोर्सने. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये बॉल सीमा पार. चौकार. आमचे कळमगावचे ग्रामस्थ आदरणीय अक्षयजी जाधव आणि अनिकेतजी जाधव यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं आदिवासी प्रतिष्ठानच्या वतीनं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन. धावा 19 आहेत. या षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. धावा आहेत 19. ट्रॅक चेंज केला आता. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट सुमित भोईर. फिरवलंय, बोट फिरवली आणि यावेळेला चेंडूही फिरलाय. पडल्याबरोबर बाहेर. डॉट बॉल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती सध्या 19. स्टिल 2 टू गो. हॉटलेन भिरकावला. पूल सक्सेसफुल. षटकार. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा पाहायला मिळतात 25. या षटकातील असेल शेवटचा चेंडू. लोअर फुल टॉस होता ऑन साइडला. लॉंग ऑन मध्ये चाललाय अमोल. डीप मध्ये थ्रो केला जाईल. स्ट्रायकिंग एंडला ॲक्युरेट थ्रो आणि फलंदाज बाद. सो 1+ विकेट. डाव संपला पहिला. धावा झालेल्या त्या 26 झालेल्या. 27 टार्गेट. 26 झालेल्या 27 टार्गेट.
टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहतोय 27 धावांचं माफक आव्हान आहे. पण रोहित भालेराव आणि जो बॉलिंग युनिट आज आपण श्री एंटरप्राइजेसचा बघितलेला आहे या लक्ष्याला त्यांचे गोलंदाज देखील मोठं बनवण्याचा प्रयत्न करतील. बघत कसा असेल सामना. श्री एंटरप्राइजेस युग11 तिसगाव कल्याण अंतिम फेरी आदिवासी प्रतिष्ठान चषक 2024ची. काल 12 संघांच्या पोलमधून युग11 तिसगाव कल्याण आणि आज 12 संघांच्या पोलमधून श्री एंटरप्राइजेस अंबरनाथ. किडनी तयार होतोय करण माने स्वतःच्या होम ग्राउंड वरती. स्विच हिटचा प्रयत्न. पहिला चेंडू पॉइंटला फील्डर लॉसला गेला. रनआउटची संधी आणि यावेळेला मात्र फलंदाज बाद. Run-out wicket. Hard length pull successful. Middle of the blade power pack. Ritik's a rocket. षटकार. ऍक्शन रिप्ले सध्या स्क्रीन वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. हार्ड लेंथला हिट केलं होतं गोलंदाजाने. मात्र सध्या हा पहिला हिट ऋतिकचा सीमारेषेच्या बाहेर. षटकार. खातं उघडलंय. धावा संख्येचा आपण विचार केला तर धावा आहेत त्या 6. पुन्हा भालेराव. पुन्हा रेंज मध्ये बॉल आणि पुन्हा यात्रेसाठी लांब पल्ल्याचा भव्य षटकार. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12 या आकड्यावरती. धावसंख्या 12 वरती. कोला टाकला यावेळेला ब्लॉक हॉल आणि यावेळेला मात्र थांबवलं. शांत केले ऋतिकला. ब्रह्मास्त्राचा वापर करावा लागला गोलंदाज भालेरावला देखील ऋतिकला थांबवण्यासाठी. 12 धावा आहेत. ऑफ स्टंपच्या यावेळेला फार बाहेर होता चेंडू. अंपायरचा इशारा वाईड. स्कोर मॉज ऑन 13. 13 धावा धाव फलकावरती. स्टील 14 टू विन. फुल टॉस गॅप मध्ये भिरकावलाय. मिड ऑनला चेस करून बॉल लॉंग ऑन सीमा पार. चौकार. स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता पण इथे ते जमलं नाही. शेवटचा डॉट आलाय. टार्गेट या मॅच मध्ये 27 धावांचा आहे आणि धावा 17. 12 बॉल 10 धावांची गरज आहे युग11 तिसगाव कल्याणला. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा पाहायला मिळतात त्या 17. टॉप यायचा आहे. संधी असेल यावेळेला
आणि फलंदाज बाद. टार्गेट या मॅच मध्ये 27. 11 बॉल 10 ची मॅच. अमोल पाटील स्लॉग हिटर. ओहो अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न. या ओव्हर मध्ये मॅच बनेल. डॉट आले, विकेट पडले तर बनेल. पहिल्या 2 मध्ये एकही धाव नाही. 10 बॉल 10. समीर प्रयत्न तर करतोय. बॅटिंग ऑर्डर खोलवरती जरी असली तरी जिथे समोर फलंदाज आहे त्याला खेळावं लागणार आहे. कोला टाकला इथे संधी. ओ या वेळेला कॅच पकड इम्पॉर्टंट आहे. या चुका ऍक्सेप्ट होणार नाही तुमचा, कारण या क्षणाला जो प्रेशर क्रिएट करत होता गोलंदाज 7 हवी होती क्षेत्ररक्षणांची. 18 धावा आहेत. 9 बॉल 9. समोर ऋतिक. ऑस्टनचा बार खेचून मारलाय. झेलची संधी येतोय रवी पण त्याचा वाख्या बाहेर. सीमा पार. षटकार दिले. 3 धावांची गरज आहे. 8 बॉल 3. ओ या वेळेला इथे आपण पाहतोय चौकार. अर्थातच हा सामना संपला. अभिनंदन. आदिवासी प्रदेशांच्या चषकाचे विजेते आपल्या समोर आहेत. युग 11 तिसगाव कल्याण. हार्डलक टीम श्री एंटरप्राइजेस जे राहिले उपविजेते.